आमचा पापड व्यवसाय पावसाळ्यात सुद्धा हा सुरू असतो। हा कसा सुरू असतो तर मी तुम्हाला सांगणार आहे, पण प्रथमतः मी माझा परिचय देते। नमस्कार, माझे नाव सुवर्णा विश्वास साकोरे, राहणार महादेववाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मी गेल्या 3 वर्षापासून माझा व्यवसाय सुरू केलेला आहे। 7 लाखाचं मी भांडवल गुंतवलं आणि हा माझा व्यवसाय सुरू केलेला आहे। आपल्याला किती किलोचे पापड करायचे आहे त्यानुसार आपण पीठ व लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण घेतो। ते प्रमाण घेतल्यानंतर आपण इथे पीठ ग्राइंडर मध्ये मळून घेतो। मळून घेतल्यानंतर त्याची लाटी तयार होती। तयार झालेली लाटी आपण इकडे देतो। तिथून हा पापड पुढे तयार होऊन येतो। हा पुढे झालेला पापड इथे कटिंग होतो आणि असा सरळ पुढे येतो। पुढे आल्यानंतर हे साइडचं मटेरियल वरती जातं आणि पापड हा आपला पुढे पुढे जातो। आणि पुढे आल्यानंतर हा पापड आपला इथे ड्रायर मध्ये येतो। तर मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की आपला पापड हा 12ही महिने आणि अगदी पावसाळ्यात देखील चालतो। तो कशामुळे तर ह्या ड्रायरमुळे। ह्या ड्रायर मध्ये आपला पापड 90% सुकून येतो आणि 10% फक्त आपल्याला उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेखाली सुकवावा लागतो। आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपला हा मोरिंगा पापड चाललेला आहे। मोरिंगा पापडने पूर्ण जगभरात धुमाकूळ घातलाय की मोठ्या प्रमाणावरती मोरिंगा पापडला मागणी आहे। आपला हा सुकलेला ड्रायर मधून आलेला हा पापड सुकलेला पापड आहे। हा आपण इथे फक्त 10 मिनिटं सुकायला टाकायचा आहे आणि त्यानंतर हा पापड आपण लगेच पॅकिंग करतो। पॅकिंग केलेला पापड हा आपण बाजारात विकतो। आपण 200 ग्रॅम, अर्धा किलो अशी पॅकिंग तयार करून देतो विक्रीसाठी। तर आपण जो 200 ग्रॅमचा पापड देतो तो 70 रुपयाला पॅकेट देतो आणि जो अर्धा किलोचा पॅकेट आहे हा 150 रुपयाला देतो। असं 300 रुपये किलो आपला उडीद पापड मार्केटमध्ये चालू आहे। आणि आम्ही 10 महिला काम करतो। तर त्या 10 महिलांचा रोज लाईट चार्ज जो काही खर्च असेल कच्च्या मालाचा तो जाऊन निव्वळ नफा महिन्याला 1 ते 1.25 लाखापर्यंत पडतो। अशा पद्धतीने हा पापड व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे।